नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 171ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य, डोळे बंद, आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्याय कामार्थ साधती. प्रथमनाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्लंबोदर, सहावे नावदे, सातवे राजेंद्र, आठवे वर्णते, नववे श्री भारचंद्र दासनायक, अकरावे गणपती बाळाची गजानन, देवनावे शिवारतीने सदा मने नरविघ्नविघ्न सदा प्रभो तू सर्वसिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्यान धाळ मे देना पुरार्थाला मित्र मुशर्ताला मे गती. जपता गणपती स्तोत्र सामसत फळ एक वर्षात दिनाचा विषय. नारदानी अथले झाले संपूर्ण हे श्रीदाने म्हटण्या मराठी पठणे अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे शरीराचे लाड. येस, आज आपण शरीराचे लाड यावर चिंतन करणार आहोत. आपण रोज नित्य किती शरीराचे लाड करतो, म्हणजेच जागेपणी पण आणि झोपण्याच्या वेळी सुद्धा आपण शरीराचे इतके लाड करतो की आपण आपल्या शरीराला, मनाला, मेंदूला पंगू करून टाकतो, म्हणजेच अपंग करून टाकतो. म्हणून याच्यावर चिंतन करायला हवं. तुम्ही स्वतः पहा. प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही असं ठरवता की मला सकाळी लवकर उठायचं आहे किंवा थोडा वेळ सुरुवात आधी करायची आहे लवकर उठण्यासाठी,
त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा अलार्म लावता किंवा कोणाला उठवायला सांगता त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी 10 मिनटं करत 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 नको माझं आज थोडं काल मी दमलो होतो किंवा काल थकलो होतो किंवा मला माझी झोप पूर्ण नाही झाली आहे असं म्हणून आपण किती त्या शरीराचे लाड करतो आहोत. तर ही तर एक गोष्ट झाली. पण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे काही आवडतं त्या खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसंही धीर धरवत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही पाणीपुरी खायची आहे, त्या दिवशी आपण खाऊन मोकळे होतो किंवा आपल्याला काही अजून काय खायचं आहे तर त्याचं एक प्लेट खाऊन आपलं मन भरत नाही. याचाच अर्थ आपल्या शरीराला आणि मनाला आपण त्याचे एवढे लाड पुरवत असतो की बस रे बस. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला आयुष्यामध्ये काही गोष्टी साध्य करण्यामध्ये हे आपल्याला यश म्हणा किंवा अजून काही गोष्टी हुलकावणी देत असतं. ह्याच गोष्टी आहेत ज्या बारकाईने आपल्याला पाहायला पाहिजे, ज्याच्यावरती आपल्याला चिंतन करायला हवं. आपल्याला सगळं समजत असतं, आपण वाचत असतो, ऐकत असतो, पण आपल्याला त्यातून बोध घ्यायचा नसतो, आपल्याला त्यातून सुधारायचं नसतं. आणि मग म्हणून आपलं आयुष्य हे असं रटाळच राहणार आणि आपण आहे तिथेच राहणार. मग दुसरं कोण काय किती कसं करतं, कसं पोहोचतं, कसं काय गोष्टी साध्य करतात ह्यावर चर्चा करायलाच नको. पण माझ्या मते आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे तर त्या जन्माचं चांगल्या रीतीने सार्थक करणं गरजेचं आहे. आपण आपले किती तास झोपण्यामध्ये घालवतो, किती वेळ आपण खाण्यामध्ये सुद्धा घालवतो आणि खाण्यामध्ये सुद्धा म्हणजे किती प्रकारचं आणि त्या प्रकारचं खाण्यामध्ये आपलं आयुष्य आपण घालवत राहतो. त्यामुळे यावर चिंतन करा, नक्की चिंतन करा की आपल्याला आपल्या शरीराचे मनाचे लाड कसे कमी करता येतील. आणि कधी तुम्ही याच्यावरती विचार करणार जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला आयुष्यात काहीतरी गोष्ट चांगली करून पुढे न्यायचं आहे, काहीतरी छान असं चांगलं जगायचं आहे. कारण का झोपण्यामध्ये खाण्यामध्ये आयुष्य जगण्याला अर्थ नाही. तुम्हाला पुढच्या पिढीला सुद्धा काही द्यायचं असेल, कारण का तुम्ही जे करणार तेच तुमची पिढी पाहून करत राहणार. आणि त्यामुळे तर त्या पिढीला जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा घडवायला हवी. आणि जर तुम्ही असे काही शरीराचे लाड पुरवत असाल तर नक्की यावर चिंतन करा आणि ते हळूहळू का होईना कमी करा. तर नक्की यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.